पलाश मुच्छल विरोधात दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवर आठवड्याभरात गुन्हा दाखल करा, अन्यथा पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू. तक्रारदार विज्ञान माने यांचा इशारा. तर सांगलीमधील मनसेचे पदाधिकारी परप्रांतीय असलेल्या पलाशचीही बाबराज ठाकरेंच्या कानावर घालणार. गायक आणि संगीतकार पलाश मुच्छल विरोधात दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारीबाबत पोलीस प्रशासनाने 3 महिने उलटूनही गुन्हा दाखल केला नसल्याने तक्रारदार विज्ञान माने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं आहे. तसेच आठवडाभरात आपण दिलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असं तक्रारदार विज्ञान माने यांनी इशारा दिला आहे. सांगलीमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी परप्रांतीय असलेल्या पलाशने विज्ञान माने यांच्या केलेल्या फसवणुकीची बाबराज ठाकरेंच्या कानावर घालणार असल्याचं सांगितलं आहे. गायक आणि संगीतकार पलाश मुच्छल यांनी चित्रपटात काम देऊन नंतर मिळणाऱ्या नफ्यामध्ये वाटा देण्याचे कबूल करूनही 2 वर्ष कोणतेही आश्वासन पूर्ण केलं नसल्याची तक्रार विज्ञान माने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती. सांगली जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असलेले विज्ञान माने या तरुणाची गायक आणि संगीतकार असलेल्या पलाश मुच्छल यांनी 40 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार 20 जानेवारी 2026 रोजी केली होती. याबद्दल चौकशी करून तो अहवाल विश्रामबाग पोलीस निरीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्याचबरोबर पलाश मुच्छल यालाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. पलाशने ही नोटीस स्वीकारली नाही, चौकशीसाठीही आला नाही. वास्तविक फसवणुकीच्या गुन्ह्यात साधारणपणे 14 दिवसांच्या आत पोलीस कारवाई पूर्ण होते, पण गायक आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या बाबतीत आज 3 महिने होऊनही योग्य कारवाई होत नसल्याने विज्ञान माने यांनी या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं आहे. 20 जानेवारी रोजी पलाश मुच्छल नावाचा जो व्यक्ती आहे, जो इंडस्ट्रीमधला एक डिरेक्टर आणि म्युझिक कंपोजर म्हणून ज्याची ओळख आहे, त्याच्या विरोधात मी SP साहेबांकडे तक्रारी अर्ज दिला होता. अर्जामध्ये असं होतं की गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून माझे त्याचे मैत्रीचे चांगले संबंध होते, परंतु काही कारणास्तव तो सांगलीमध्ये यायचा आणि त्यानंतर आमची चांगली मैत्री झाल्यावर मला विश्वासात घेऊन एक मित्र म्हणून त्याच्या पिक्चरमध्ये पैसे गुंतवायला लावले आणि 6 महिन्यात तुला गुंतवणुकीचे चांगले त्याचे रिटर्न्स देतो मी अशी गॅरंटी अश्युअर झाल्यानंतर मी त्याला पैसे दिले. त्याचे सगळे पुरावे जे आहेत ते मी अर्जामध्ये नमूद केले. SP साहेबांनी त्यावेळी त्या गोष्टी ग्राह्य धरता लगेच खालील जे आपले PI साहेब आहेत, जिथे घटना घडली कुपवाड MIDCचे, त्यांना निर्देश दिले आणि तपासाला सुरुवात करायला त्यावेळी त्यांना सांगितले. त्यानंतर साधारणपणे आज मी बघतोय की आपल्याला जे माहिती आहे की 420चा गुन्हा हे संविधानिक अधिकाराने 14 दिवसाच्या त्याची तपासणी करून त्याच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. तर त्याला नोटिसा 2 पाठवल्या. माझे पुरावे मिळाल्यानंतर PI साहेबांना त्यामध्ये ज्या घडलेली घटना आहे त्याच्यात वास्तव्य तथ्य कळाल्यानंतर त्यांनी पुढील त्याला नोटिसा पाठवल्या 2, जे की माझ्याबरोबर आत्ता आहेत. आणि नोटिसा पाठवल्या, परत DYSP साहेबांकडे ते पाठवलं. सगळ्या ग्राउंड लेवलला क्लिअरन्स मिळाल्यानंतर मागील महिन्याच्या 24 तारखेला SP साहेबांची इथे ती फाईल येऊन थांबली. मला एक विचारायचं आहे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, की आज म्हणजे एक लोकप्रतिनिधित्व म्हणून गेले 10 ते 15 वर्ष मी समाजामध्ये काम करतो आहे. मी विधानसभासुद्धा लढवलेली आहे, कित्येक उपोषणं केली, आंदोलनं केली लोकांच्या न्याय हक्कासाठी. आज माझ्याबद्दल असं घडतं आहे की गेले 3 महिने झाले तर माझी FIR नोंद होऊ शकत नाही. त्या पलाश मुच्छल नावाच्या व्यक्तीने पोलीस प्रशासनाच्या नोटिसाला कोणत्याही पद्धतीनं म्हणजे मान दिला नाही. तो इथं हजर राहिला नाही. पोलिसांचा एक पद्धतीनं अपमान केला, पूर्ण सांगलीकरांचा त्याने अपमान केला. तरीसुद्धा पोलिसांचा SP साहेबांवर कोणाचा दबाव आहे का, हे आम्हाला आता यातनं कुठंतरी आम्हाला त्यातनं वाटतं आहे. त्यामुळे आज आम्ही नोटीस दिली होती, पत्रव्यवहार केला होता की 20 तारखेला म्हणजे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर कलेक्टर ऑफिससमोर आम्ही काही वेळेचं लाक्षणिक उपोषण करणार आहे. आणि त्यानंतर त्यांना विनंती केली की 1 आठवड्याच्या आत जर तुम्ही आमचा जो गुन्हा आहे, जो की संविधानिक अधिकाराने फंडामेंटल राईटने आर्टिकल 32 नुसार FIR घेणं हे आमचा म्हणजे संविधानाची एक आत्मा आहे, ते तथ्य आहे, तो घेण्यापासून कोणी त्यामध्ये रोखू शकत नाही. परंतु 1 महिना झाला SP साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की सगळे पुरावे देऊनसुद्धा ऑडिओ रेकॉर्डिंग्स असतील, सगळे एव्हिडन्स असतील, WhatsApp चॅट्स असतील किंवा आपल्या जे अधिकारी आहेत म्हणजे DYSP साहेब असतील पोलीस प्रशासनाचे, ह्यांनी सगळ्यांनी तुम्हाला दिलं की यांच्यावर कारवाई करायला काय हरकत नाही म्हणून, तरीसुद्धा का होत नाही हे आम्हाला कुठंतरी कोडं पडलं आहे. त्यामुळं आम्ही एक शेवटची विनंती तुम्हाला करतो की आमच्यासारख्या लोकांवर जर असा पद्धतीने अन्याय होत असेल तर आज आपण सांगली जिल्ह्यात वाढतेली जी गुन्हेगारी आहे
युवक काय पद्धतीनं आज नशाखोरीमध्ये जातोय, या सगळ्याच गोष्टीवरती उघाडका करणं गरजेचं आहे. आज आपण नेते पण बघतोय की म्हणजे पावर जी नेते पॉलिटिकल असतात, येतात, आमदार असतील, मंत्री असतील, पावर आहे खरं सांगलीमध्ये त्यांचा वावर शून्य आम्हाला दिसतोय. कारण की एवढ्या पद्धतीनं गुन्हेगारी पेशा जर वाढत असेल, कुठंतरी हे पोलीस प्रशासनाचं अपयश म्हणता येईल, त्याच पद्धतीनं नेत्यांचंसुद्धा अपयश म्हणता येईल. त्यामुळं न्याय मिळवण्यासाठी अशा गोष्टी जर आम्हाला करायला लागत असतील, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय नाही. अजून एकदा आम्ही शेवटची विनंती त्यांना करतोय, 1 आठवड्याच्या जर FIR दाखल झाली नाही तर साहेब आम्ही अमरण उपोषण तुमच्या दारात येऊन SP ऑफिसच्या समोर आम्ही करेन, एवढं तुम्हाला मी ग्वाही देतो. हा विज्ञान माने आमचा तरुण मराठा युवा उद्योजक आहे आणि पलाश मुच्छलसारख्या परप्रांतीय माणसांनी याची जी आर्थिक फसवणूक केलेली आहे ती निंदनीय आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार आहोत. आज हा बरेच दिवस झालं पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी धडपडतोय अनेक वेळा, परंतु पोलीस काही तक्रार घ्यायला तयार नाही आहेत. आज जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर दररोज खून होत आहेत, चोऱ्या होत आहेत, मर्डर होत आहेत, रेप होत आहेत, अनेक प्रकारचे गुन्हे होत आहेत. मूळ ह्याचं कारण इथला SP अक्षम्य आहे, SP काही कामाचे नाही आहेत. माझी पहिली मागणी आहे की ह्या SPची इथून हकालपट्टी करा, SPची बदली करा, तरच शहरामध्ये आणि ह्या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखला जाईल. आज चांगल्या पद्धतीनं लोक तक्रार द्यायला जातात, कायदेशीर मार्गानं तर काय घेत नाहीत. मग याचा अर्थ काय? SPचे काही त्या पलाश मुच्छलशी लागे सागे आहेत का? PI असतील, DYSP असतील, ते तयार आहेत गुन्हा दाखल करून घ्यायला. आणि माझं असं मत आहे की कायद्यानं कोणताही गुन्हा जर का कायदेशीर असेल तर दाखल करून घ्यायला काय हरकत आहे? परवा माझ्यावरती 353 होत नव्हता तरी SPच्या दबावानं दाखल केलाच ना, कारण मी भयमुक्त नशामुक्त आंदोलन करतो आहे. तर SPना एवढं खुन्नस कशाची? माझं असं मत आहे की ह्या SPची पहिली बदली करायला पाहिजे, तर या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखला जाईल. 100% राजसाहेबांपर्यंत हा विषय घेऊन जाणार आहे. जर आता बघू बदली होणार आहे की नाही, 8-15 दिवस वाट बघणार आहे. माझं एक आंदोलन आहे, ते झाल्यानंतर मी राजसाहेबांकडे जाऊन या SPविषयी तक्रार करणार, जिल्ह्यातल्या गुन्हेगारींविषयी संपूर्ण माहिती देणार. कारण आपण पाहिलं ड्रग्सचे अड्डे झालेत आपल्या जिल्ह्यामध्ये, 2-3 कारखाने उद्ध्वस्त झाले. मग सरकारमधली लोक आणि पोलीस प्रशासन करतंय काय, हा एक प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.